नमस्कार मित्रांनो. तिघा मित्रांची गोष्ट तुम्हाला सांगतो. माझे 3 मित्र आहेत आणि त्या तिघांची वय वेगळे आहेत. एक आहे तो नुकताच कॉलेजमधून पासआउट झालाय आणि जॉब बघतोय. दुसरा आहे तो साधारण 15 ते 20 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि तिसरा जो आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे 50-55 वयाचा वगैरे असेल. आणि या तिघांच्या करिअरमध्ये पण जे प्रश्न पडतात त्यांच्यासमोर आत्ता जे आहेत ते जवळजवळ सारखे आहेत. फ्रेशरला असं वाटतं की अरे मी आता कोणत्या फील्डमध्ये जाऊ जेणेकरून मला पुढचे 30-40 वर्ष व्यवस्थितपणे त्या इंडस्ट्रीमध्ये क्षेत्रात न बदलता काम करता येईल. ज्या माणसाने 15-20 वर्ष काम केलंय तो म्हणतो की अरे मला सॅलरी इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन मिळत नाहीये, मग त्यासाठी मला काय करावं लागेल. आणि मला सातत्याने दर 6 महिने 1 वर्षानंतर स्वतःला अपडेट करावं लागतंय. मग काय याच्यापासून सुटका कशी होणार माझी. त्याचबरोबर सांसारिक जबाबदाऱ्या वगैरे वाढतायत, EMIs वाढतायत वगैरे. आणि जो माझा सिनियर आहे ज्याचं 50च्या पलीकडचा आहे, रॉंग साइड ऑफ 50s म्हणता येईल असं, तो म्हणतो की अरे हे सगळं ठीक आहे, मी 25 वर्ष काम केलं, पण त्याचा पुढे काय. आता 5 वर्षानंतर माझं कारकीर्द संपेल, प्रोफेशनल व्यावसायिक कारकीर्द. मग त्यानंतर पुढे काय, किंवा या शेवटच्या 5 वर्षामध्ये मी जे काय काबाड कष्ट केले त्याचा फायदा मला कसा होईल. तर त्यावेळी पण मला काहीतरी नवीन शिकावं लागेल, नवीन शोध लावावे लागतील. आणि हे जे चालू आहे माझ्या स्ट्रगल आतापर्यंत 20-25 वर्ष, ते तसंच राहील का. तर या सगळ्यांच्या मागे या तिन्ही पण जे प्रतिनिधी आहेत मित्र, त्या सगळ्यांच्या मागे एक अतिशय मूलभूत अशी इश्यू किंवा असा प्रॉब्लेम, मूलभूत समस्या अशी आहे की हे तुम्ही जॉब करिअर सुरू करता किंवा 15-20 वर्ष काम केल्यानंतर किंवा अगदी करिअरच्या शेवटी आपल्याला हेच कळत नाही की अरे मला पुढचा जॉब किंवा माझी पुढची 5 वर्ष कशी जाऊ शकतील सुखी समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या सेफ, सुरक्षित अशी. तर हा जो प्रकार आहे रिसेशन प्रूफ, किंवा आपल्या आजूबाजूला जे इंडस्ट्रीज, औद्योगिक बदल होतात किंवा सामाजिक बदल होतात, राजकीय बदल होतात, आर्थिक बदल होतात, तांत्रिक बदल होतात, तंत्रज्ञान बदलतं वगैरे, याचा परिणाम आपल्या करिअरवर न होता आपण असं एक रिसेशन प्रूफ करिअर कसं डेव्हलप करू शकू, हा आजच्या व्हिडिओचा एक मूळ प्रश्न आहे असं म्हणता येईल. कारण रिसेशन प्रूफ करिअर म्हणजे मी असं म्हणत नाही की एका ठिकाणी चिकटल्यावर तिथेच 30-40 वर्ष काढायची, तिकडून रिटायर व्हायचं. ही जी लक्झरी आपल्या आधीच्या पिढींना होती, समजा माझे आई वडील किंवा त्यांची पिढी, ते एका कंपनीमध्ये किंवा एका बँकेमध्ये किंवा एका नोकरीमध्ये लागल्यानंतर साधारण त्याच नोकरीमध्ये रिटायर व्हायचे. त्यामुळे त्यांनी जॉब चेंज केले नाहीत किंवा लोकेशन त्याचं ट्रान्सफर झाले असेल, पण जॉब चेंज शक्यतो त्यांनी केले नव्हते. त्यानंतर आमची जी पिढी त्यांनी जॉब चेंज केले, 3-4-5 वर्षात जॉब चेंज करणं हे हेल्दी मानलं जात होतं. आत्ताच्या घडीला 2-3 वर्षापेक्षा जास्त जर एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर तिला लेझी किंवा आळशी मानलं जातं किंवा तिचा महत्वाकांक्षा नाही असं मानलं जातं. त्यामुळे हे जे चेंजेस होत आहेत, आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो कॉलेज नंतर तेव्हा IT खूप जोमात होतं, पण आता ती कोमात चाललंय. त्यामुळे ही जी पिढी, आता जे मुलं IT मध्ये येण्याचा विचार करतात करिअरमध्ये, ज्या मुलांच्या पुढे 30-40 वर्ष पुढच्या आयुष्याचे आहेत, त्यांना IT मध्ये करिअर करता येईल का, हा एक मूलभूत प्रश्न. रिसेशन प्रूफ करिअर करण्यासाठी हा एक असा जो एक एक्झाम्पल आहे. दुसरा, आमची जी पिढी आहे ज्यांनी IT मध्ये ऑलरेडी 20-25 वर्ष काम केलंय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा IT सॉफ्टवेअर टेस्टिंग अशा गोष्टींमध्ये किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये, तर या लोकांना आता पुढे जी इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन मिळत आहे त्याच्यामध्ये खूप इश्यूज येतात. कारण तो जो टेक्निकल स्किल सेट आहे तो रिडंडंट झाला असं म्हणता येणार नाही, पण त्याला पर्याय भरपूर उपलब्ध झालेत. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ऑटोमेशन ह्या ज्या गोष्टी येत आहेत, त्याचबरोबर नवनवीन मंडळी जी येतात इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याकडे आपल्यापेक्षा चांगले स्किल सेट्स आहेत आणि ते पगार कमी मागतात. त्यामुळे हा जो बॉटलनेक करिअरमध्ये होतो, यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तांत्रिक बॉटलनेक, आर्थिक बॉटलनेक, सामाजिक बॉटलनेक, व्यावसायिक बॉटलनेक आणि मानसिक बॉटलनेक, ह्या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी जर आपल्याला करिअर रिसेशन प्रूफ बनवायचं असेल, रिसेशन प्रूफ म्हणजे काय, हे जे बदल होतात त्यापासून आपल्या करिअरवर कमीत कमी परिणाम कसा होईल याची जर आपण काळजी घेता आली तर हे आपल्याला अतिशय महत्वाचं ठरेल किंवा उपयोगी ठरेल. तर आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे. मला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही बऱ्यापैकी खूप लोक माझे व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीयेत किंवा लाईक करत नाहीयेत. कृपया सबस्क्राईब आणि लाईक करा, कारण हे जे आपण शेअर करतोय, ज्या मिस्टेक आम्ही केल्या, आमच्या आधीच्या पिढीने केले किंवा आम्ही अजूनही करतोय, त्या नवनवीन लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा हा मार्ग आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझं जॉब सोडून पण हे मी करण्याचा प्रयत्न करतोय. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. इमिडिएटली झाला नाही तर तुमच्या मनामध्ये ही गोष्ट नेहमी राहील की अरे असा एक माणूस, अशी व्यक्ती असं काहीतरी बोलत होता. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, नवीन विषय सुचवा जेणेकरून त्या विषयांवर आपण व्हिडिओ बनवू शकू. तर या विषयाला हात घालताना याचे 2 सेग्रिगेशन करतो मी. तर याचे 2 अँगल आहेत. रिसेशन प्रूफ करिअर जर करायचं असेल आपल्याला
तर आपण स्वतः काय करायचं, त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला काय करता येईल. तर या 2 गोष्टी आपल्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण स्वतः काय करायचं हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण स्वतः कंट्रोल करू शकतो, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, या सगळ्या भौगोलिक सुद्धा, त्या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे जो प्रश्न ज्याचा कंट्रोल, ज्याचं नियंत्रण आपल्या हातामध्ये आहे तिथून सुरुवात करूया. पहिलं आपण जे स्किल सेट्स डेव्हलप करतो ते इन डिमांड असले पाहिजेत. मार्केटमध्ये त्यांना व्हॅल्यू असली पाहिजे किंवा मार्केटमध्ये त्यांना उठाव असला पाहिजे. समजा मी जर ऑटोकॅड केलं, आता आम्ही प्रोडक्शन इंजिनियर असल्यामुळे आमच्या काळामध्ये ऑटोकॅडला खूप चांगली मागणी होती, आता पण आहे. पण मी ऑटोकॅडवर फक्त या ऑटोकॅडच्या जीवावर मी आता करिअर 30-40 वर्षाचं बनवू शकेल का? मला इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळेल, पण ती खूप ज्युनियर लेवलला असेल. असे जे प्रकार आहेत, इन डिमांड स्किल्स जे आहेत त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. कारण आपण शाळेमधून किंवा कॉलेजमधून किंवा आपण एखादा कोर्स पूर्ण केल्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये येतो तेव्हा आपल्या दुसऱ्या बाजूचा विचार करायचा झाला तर एखादी कंपनी त्यांना जेव्हा 4-5 लोक हवी असतात तेव्हा त्यांच्यासमोर 500 किंवा 1000 उमेदवार असतात. मग त्याच्यापैकी निवड करताना कोणाला प्राधान्य द्यायचं? तर हे जे त्यांचं काम आपण सोपं केलं पाहिजे. त्यांना जे मार्केटमध्ये जे स्किल्स, जी कौशल्य सध्या सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहेत, मागणीमध्ये त्यांची सगळ्यात जास्त आहे, ते जर आपल्याकडे असतील तर आपल्याला 100% त्याचा फायदा होईल. आपण बरीचशी जवळजवळ 80-90% जी स्पर्धा आहे ती तिथेच मागून टाकू शकू. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. सॅप सर्टिफिकेशन फॉर एक्झाम्पल. तर हे जे प्रकार आहेत आणि हे सगळं इन डिमांड स्किल तुम्हाला कसे कळतील? त्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत नवीन. एक व्हिडिओ टॉप 10 इमर्जिंग टेक्नॉलॉजीज इन द नेक्स्ट 5 years ज्याच्यातून सगळ्यात जास्त जॉब निर्मिती, रोजगार निर्मिती होईल असा व्हिडिओ मी शेअर केला होता. तो तुम्ही अवश्य पहा. तर हे जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत, इंडस्ट्रीमध्ये जे चेंजेस होत आहेत, त्या चेंजेसवर लक्ष ठेवून त्यानुसार आपल्याला काही स्किल सेट शिकता येतील का? मग त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, मी सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतोय, क्लाउड कम्प्युटिंग असेल, हे जे प्रकार आहेत त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर हे झालं टेक्निकल स्किल. ट्रान्सफरेबल स्किल किंवा पर्सनल स्किल जे आहेत त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लिडरशिप, इमोशनल इंटेलिजन्स, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, याच्यावर पण भर देता आला पाहिजे. कारण माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार करिअरच्या ज्या स्टेजेस असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला 5-10 वर्ष आपण इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असतो, त्यानंतर एका टीमचा मेंबर होतो, त्यानंतर मोठ्या टीमचा मेंबर होतो, त्यानंतर टीमचा लीडर होतो. या टीमचा लीडर होईपर्यंत आपण स्वतःचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं, 60, 70, 80, 90% इतपत. पण टीम लीडर झाल्यानंतर तुमचं टेक्निकल कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही काम करायचं असतं 20-30%, पण काम करून घ्यायचं असतं 60, 70, 80%. त्यामुळे ही जी मायग्रेशन आहे त्यासाठी जे स्किल्स आहेत, मानवी मूलभूत जीवन कौशल्य आहेत, ती अतिशय महत्वाची. त्यामुळे मार्केटमध्ये इन डिमांड असलेली स्किल्स, कौशल्य आपण आत्मसात करायची. त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून जी काही पर्सनल स्किल्स आपल्याला लागतील, मी जे बोललो आपण, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्यानंतर लिडरशिप क्वालिटीज, इमोशनल इंटेलिजन्स, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे जे प्रकार आहेत, क्युरिओसिटी, इनोव्हेशन, हे एम्पॅथी, हे जे प्रकार आहेत, डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, हे या प्रकार आपण शिकलेच पाहिजे. त्यानंतर कारण आपल्याला समोरच्या व्यक्तीचं, आपण जेव्हा सॅलरी इन्क्रीमेंट मागतो किंवा नोकरी मागतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला निवडेल का निवडेल, हे जर आपण प्रश्नाला त्याची उत्तर आधीच दिली तर आपले चान्सेस वाढतात. आणि त्याचबरोबर सर्टिफिकेशन आणि ट्रेनिंग करू शकतो. वेगवेगळे सर्टिफिकेट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मला जर सॅपचं सर्टिफिकेट केलं तर जॉब मिळेल का? मला ANSYS अँड CAD/CAMचं सर्टिफिकेट केल्यानंतर जॉब मिळेल का? मला डिजिटल मार्केटिंगचं सर्टिफिकेशन केल्यानंतर जॉब मिळेल का? मला सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन केल्यानंतर जॉब मिळेल का? मला फार्मामधलं एखादं सर्टिफिकेशन केल्यानंतर जॉब मिळेल का? हे जे प्रकार आहेत ते डोळे उघडे ठेवले पाहिजेत. तर पहिला पार्ट आहे इन डिमांड स्किल्सवर लक्ष ठेवणं. दुसरा ह्याचाच एक्सटेन्शन आहे ते डायव्हर्सिफाय युअर स्किल सेट्स. म्हणजे एकच स्किल अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊन त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे पाहिजेच, याला ऑप्शन नाहीये. पण त्याचबरोबर या एका स्किल सेट्सवर अवलंबून न राहता त्याच्याशी संलग्न अलाइड जे स्किल सेट्स आहेत ते पण शिकता आले पाहिजे. समजा मी जर मार्केटिंग मध्ये असेल तर त्याच्या बाजूला, मार्केटिंगच्या बाजूला सेल्स असतो, डेटा अनालिटिक्स असतो, ऑर्डर एक्झिक्युशन असतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जर मला कळायला लागल्या तर आपली जी व्हॅल्यू एडिशन टू द कंपनी आहे, कंपनी आपल्याला पगार का देईल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. त्यासाठी आपले कोर स्ट्रेंथ जे आहे, आपलं कोर स्किल्स आहे त्याच्या ते तर आपण पाहिजेच, त्याला काही ऑप्शनच नाहीये, त्याला पर्यायच नाही. त्याचबरोबर आजूबाजूला त्या कोर स्किलच्या आजूबाजूची व्यक्ती काय करतायत याचं जर आपल्याला ज्ञान घेता आलं तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. म्हणजे आपले स्किल सेट डायव्हर्सिफाय होतात. मास्टर एका गोष्टीमध्ये असलो तरी बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्यामुळे
पर्स्पेक्टिव्ह जो असतो माणसाचा चेंज होतो. सगळ्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून तो आपल्या कामाकडे आणि आपल्या प्रोजेक्टकडे बघायला लागतो. याचा कंपनीला खूप जास्त फायदा होतो आणि जर कंपनीला फायदा झाला तर आपला पगार आपोआप वाढतो, आपलं प्रमोशन आपोआप होतं. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर नेटवर्क इफेक्टिव्हली, म्हणजे आजूबाजूचे आपले शाळेतले मित्र, कॉलेजचे मित्र, ऑफिसमधले मित्र, शेजारी पाजारी आणि शेजाऱ्यांचे मित्र, मित्रांचे मित्र, या सगळ्यांचे नेटवर्क ठेवलं पाहिजे. कारण गरजेपुरतं जर आपण त्यांना मदत मागितली तर बरीचशी लोक 80-90% लोक मदत करत नाहीत, कारण त्यांना वाटतं गरजेपुरता, कामापुरता मामा आहे. पण जर आपण नेटवर्क कंटिन्युअसली ठेवलं, ऍक्टिव्ह ठेवलं, तर याचा 100% आपल्याला गायडन्ससाठी उपयोग होतो. त्याचबरोबर आपल्याला जी माहिती आहे ती पण आपण इतरांशी शेअर करू शकतो. हा देवाणघेवाणीचा प्रश्न आहे. आणि नेटवर्क जेवढे स्ट्रॉंग तेवढे तुम्हाला बाकीचे मार्केट स्ट्रेंथ्स कळतात, इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय ते कळतं, येणारे इश्यूज कळतात, आणि त्याचबरोबर तुमचे जे स्वतःचे पर्सनल इश्यू असतील प्रोफेशनल, ते तुम्ही इतरांशी डिस्कस करू शकता आणि त्यानुसार त्यांची मतं घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी आहेत नेटवर्क इफेक्टिव्हली. कारण कोणती व्यक्ती कधी वर जाईल आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला कामाला येईल हे कोणी सांगू शकत नाही, अगदी ब्रह्मदेव सुद्धा. त्यामुळे मित्र, आपले जे मंडळी आहेत, आपल्या आजूबाजूचे मित्र आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा, इफेक्टिव्ह नेटवर्क ठेवा. फक्त कामापुरता मामा असं स्वतःचं ब्रँडिंग करून होऊ देऊ नका. मग याच्यामध्ये मी जसं बोललो, मेंटर्स एखादा जर आपल्याला शोधताला चांगला, जो आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकेल किंवा आपल्या वैयक्तिक ऑब्जेक्टिव्हला मार्गदर्शन करू शकेल, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल, हे अतिशय महत्वाचं. त्यानंतर बाकीच्या ज्या फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत, लिंक्डइन असेल, व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असतील किंवा सोशल कॉर्पोरेट ग्रुप असतील, या सगळ्यांमध्ये जर मॅगझिन्स असतील, कॉन्फरन्सेस असतील, एक्झिबिशन्स असतील, इंडस्ट्री इव्हेंट्स असतील, याला जर आपण हजेरी लावली तर 100% आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामधली मोठमोठी मंडळी आपल्याला भेटतात आणि त्या इंडस्ट्रीमध्ये पुढे काय होतंय त्याचा आपल्याला खूप चांगला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे तिसरा जो पॉईंट आहे तो नेटवर्क इफेक्टिव्हली. चौथा पॉईंट ग्रोथ माइंडसेट पाहिजे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणीच आपल्याला रिटायर व्हायचं ही मेंटॅलिटी ठेवून चालणार नाही. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणती तंत्रज्ञान, कोणता जॉब रोल कधी रिडंडंट होईल, कधी त्याला काढून टाकतील हे कोणी सांगू शकत नाही. ज्या वेगानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, डिजिटायझेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे जे सगळं घडतंय, त्यामुळे येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये जे एआयचे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ 50% जॉब्स हे रिडंडंट होतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला जर वाचायचं असेल तर हे अतिशय महत्वाचं आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत आता जॉबच्या, त्याच्यामधून आपल्याला काय शिकता येईल, अजून काय करता येईल, अडॅप्टेबिलिटी, त्याला आपल्याला स्वतःला त्या सिच्युएशनला ढाळून त्या परिस्थितीमध्ये स्वतःला अकोमोडेट कसं करता येईल, हा मेंटॅलिटी. आणि त्यातून आपल्याला अजून काय शिकता येईल, ही गोष्ट महत्वाची. त्यानंतर रेझिलियन्स, जे काही इश्यूज आपल्याला आयुष्यामध्ये येतात करिअरमध्ये, त्याच्यावर मात करण्यासाठी कोणाची मदत घेता येईल का, कोणाची मदत मागता येईल का, कोणाला मदत करता येईल का. कारण जसे आपल्याला इश्यू असतात तसे बाकीच्यांना पण असतात. ही जी देवाणघेवाणची प्रक्रिया ती खूप इफेक्टिव्ह असते असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर 5वा महत्वाचा प्रश्न, चूज रेझिलियंट इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीज अशी, आपण दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. एक तर वैयक्तिक पर्सनल स्किल सेट्स कोणते पाहिजेत रिसेशन प्रूफ करिअरसाठी, आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या व्यतिरिक्त जी आपल्या आजूबाजूची जी इकोसिस्टम आहे त्याच्याबद्दल आपण दुसरी चर्चा करणार आहोत. त्यातलाच हा पॉईंट आहे की इंडस्ट्री अशी निवडा ज्याच्यामध्ये हे जे रिसेशनचे जे इफेक्ट्स आहेत ते कमीत कमी जाणवतील. कारण हे अतिशय महत्वाचं असतं. कारण मी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि ती जर इंडस्ट्री तांत्रिक प्रगतीमुळे जर ती कालबाह्य होणार असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, पब्लिक सर्व्हिसेस असतील, टेक्नॉलॉजी असेल, या गोष्टींवर आपल्याला जास्त फोकस करता आला पाहिजे. जेणेकरून काही झालं तरी मानवाच्या मूलभूत गरजा ज्या असतात, 5 गरजा असतात, त्या 3 गरजा आणि 2 त्यांनी अक्वायर्ड केलेले स्किल सेट्स आहेत. अन्न, वस्त्र, निवारा 100% तुम्हाला लागणारच. अन्नामध्ये फूड इंडस्ट्री, निवाऱ्यामध्ये रिअल इस्टेट वगैरे, सिव्हिल किंवा आर्किटेक्चर वगैरे, आणि निवारा अन्न वस्त्रामध्ये टेक्सटाईल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे, कन्झ्युमेबल्स. बेसिकली मानवाला जे दैनंदिन जीवन जगण्यासाठी साहित्य लागतं ते किती तंत्रज्ञान बदललं तरी ते लागणारच आहे. त्यामुळे त्याला काही पर्याय नाहीये. त्याचबरोबर भीती आणि लोभ, ग्रीड, हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्रीज फोकावल्यात. सायबर सिक्युरिटी उदाहरणार्थ, लिगल अँड कॉम्प्लायन्स उदाहरणार्थ, लोभ आणि भीतीमुळे या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे या 5 गोष्टींशी निगडीत जर आपलं करिअर आपल्याला मानून ठेवता आलं किंवा डिझाईन करता आलं किंवा बिल्ड करता आलं तर 100% त्याचा फायदा होईल. हा मुद्दा आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर 6वी गोष्ट, फायनान्शियली सॅव्ही. पैसा कमावणं हे माझ्या दृष्टीने थोडं सोपं काम झालं आजकाल, पण कमवलेल्या पैशाचं करायचं काय, हा त्यापेक्षा मोठा आणि अवघड प्रश्न आहे.
पैशाला कामाला लावणं, आपल्यासाठी पैशाला आपल्याला काम करायला लावणं, पैशासाठी काम करणं कोणी करतं, एनीबडी कॅन डू इट. पण आलेला पैसा आहे त्याला आपल्यासाठी काम करायला लावणं, हा जो ऍटिट्यूड आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि येणारा पैसा व्यवस्थितपणे वापरता आला पाहिजे, गुंतवणूक करता आली पाहिजे, जेणेकरून जर सिच्युएशन बिघडली तर आपल्याला इतरांपुढे हातपाय पसरायची वेळ येऊ नये, यासाठी हे फायनान्शियल सॅव्ही जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. कारण त्याच्यामध्ये इन्कम स्ट्रीम तुमच्या मल्टिपल असू शकतात. त्यानंतर फ्रीलान्स वर्क तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचे स्किल सेट्स पण इन्हान्स होतात. त्याचबरोबर तुम्हाला सपोर्टिंग जो इन्कम आहे, तुमची डिपेंडन्सी एकाच जॉबवर नसते. त्यामुळे इन केस जर तो जॉब गेला कोणत्याही कारणामुळे, तरी पण त्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही स्वतःला व्यवस्थित मॅनेज करू शकता. फक्त व्यावसायिकच नाही तर नैसर्गिक कलॅमिटी, कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण पाहिलं भरपूर चांगल्या लोकांचे जॉब गेले. त्या परिस्थितीमध्ये पण जर आपल्याला तग धरता आला तर त्यासाठी पैसा पाहिजे सेव्ह केलेला. त्याचबरोबर असे काही स्किल सेट्स पाहिजे जे युनिव्हर्सल त्रिकालाबाधित चालतात अशा प्रकारचे. त्यानंतर 7वा प्रश्न, फोकस ऑन पर्सनल ब्रँडिंग. निलेश काजळे कोण आहे हे जर कोणालाही विचारलं तुम्ही, ज्यांना निलेश काजळेबद्दल माहिती आहे, तर निलेश काजळेचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे काही येईल ब्रँड इमेज, तो माझा ब्रँड आहे असं म्हणता येईल. मग त्यामध्ये हा लफंगा माणूस आहे, चिडखोर माणूस आहे, खूप गड्डवतो, खूप खोटं बोलतो, खूप चांगला माणूस आहे, प्रामाणिक आहे, मनापासून काम करतो, कोणालाही त्रास देत नाही आणि इतरांना मदत करायला नेहमी पुढे असतो. अशा ज्या गोष्टी जे काही तुमच्या मनात येईल निलेश काजळे नाव घेतल्यानंतर, तो माझा ब्रँड, तो माझे परसेप्शन आहे. आणि हे असे डेव्हलप करणं आणि हे कल्टिवेट करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण 98% लोक किंवा 99% लोक आपल्या आजूबाजूची हे आपल्याला फक्त पाहत असतात. आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण काय कसं चालतोय, बॉडी लँग्वेज आणि बाकीच्या गोष्टी, फक्त ऑब्झर्वेशन. कारण 99% लोकांच्या पर्यंत आपण पोहोचू शकत नाही काय केलं तरी. जे काही 50, 60, 70 जास्तीत जास्त 150 माणसं आपल्या आजूबाजूला असतात, ज्यांच्याशी आपण रेग्युलर टचमध्ये असतो. टचमध्ये इन द सेन्स डायरेक्ट बोलणं किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन. तर याच्यामध्ये हा जो ब्रँड आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कारण जे काही लोक बघतात तसेच तुम्हाला परसिव्ह करतात. त्यामुळे सोशल मीडियावरचं तुमचं स्टँडिंग व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर स्वतःचा पोर्टफोलिओ, वेबसाईट, युट्यूब चॅनल वगैरे चांगले असतील आणि त्यामुळे तुम्ही जर चांगले पोस्ट करत असाल, कारण सोशल मीडियावर जे आपण बघतो किंवा सोशल मीडियावर जे काही टाकतो त्यानुसार आपली मेंटॅलिटी, आपली मानसिक उंची आणि शारीरिक उंची दोन्ही पण लोकांना कळतात आणि त्यामध्ये एक्सपोज होतात लोक. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आणि हे सगळं पाहूनच लोक आपल्याबद्दलचं इमेज आपल्याच्या मनामध्ये निर्माण करतात. आणि ही इमेज जर चांगली असेल तर समाजामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कुटुंबामध्ये सगळीकडे त्याचा फायदा होतो. कारण समजा उदाहरणार्थ ह्याच्या 3 व्यक्ती तुम्हाला बोललो, जो करिअरमध्ये नवीन येतोय त्याच्याकडे काही ब्रँड असणे शक्यताच नाही, स्वतःची इमेज, कारण तो फक्त नवीन आहे. 15-20 वर्ष काम केलेल्या व्यक्तीबद्दलचा आपण इंडस्ट्रीबद्दल तो जॉब बघतोय समजा उदाहरणार्थ, तर त्याची जर चौकशी आपण इंडस्ट्रीमध्ये केली तर 3-4 लोकांकडून आलेली जी माहिती मिळते त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की हा माणूस कोणत्या लेवलचा आहे. त्याचबरोबर जी माझी सिनियर व्यक्ती आहे, जी 50-55 वयाची आहे, तिच्याबद्दल पण इंडस्ट्रीमध्ये जर विचारलं मी 4-5 ठिकाणी, तर 100% मला माहिती पडतं की हा माणसाची उंची, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळंच आणि व्यावसायिक किती आहे ते लगेच कळतं. त्यामुळे हे पर्सनल ब्रँडिंग अतिशय महत्वाचं असतं. आता पर्सनल ब्रँडिंग म्हणजे तुम्ही मेकअप करून व्हिडिओ शूट करा आणि डिजिटल इमेज प्रोसेसिंग करून स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा असं नाहीये. पण आपण ज्या दैनंदिन कृत्य करतो किंवा ऍक्शन घेतो किंवा वागतो इतरांशी, ते आपोआप स्वतःचा परसेप्शन आणि ब्रँड तयार करतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो परसेप्शन किंवा ब्रँड आपण तयार करतो त्याच प्रकारची माणसं आपल्याकडे आकृष्ट होतात, हे अतिशय महत्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये पण, समाजामध्ये पण आणि कुटुंबामध्ये पण. त्यामुळे जर आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या व्यक्तींच्या बरोबर काम करायचं असेल तर आपल्याला पण त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला मॅच करता आलं पाहिजे. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न. त्यानंतर 8वा महत्वाचा प्रश्न, वर्क प्लेस पॉलिटिक्स, ऑफिस पॉलिटिक्स आणि स्वतः आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो, आपण कंपनीसाठी किंवा समाजासाठी किंवा लोकांसाठी काय करू शकतो याची जर आपल्याला कल्पना असेल तर आपण कोणत्याही व्यक्तीबरोबर, कितीही मोठ्या किंवा छोट्या किंवा किती मोठ्या व्यक्तीबरोबर किंवा किती मोठ्या समूहाबरोबर अगदी सहजपणे काम करू शकतो. कारण आपल्याला स्वतःची किंमत माहिती असते, आपल्या स्वतःचे स्किल सेट माहिती असतात, आपल्या स्वतःचे बिझनेस माहिती असतात, आपल्याला स्वतःची कमजोरी माहिती असते. आणि त्याचबरोबर बाकीच्या व्यक्ती आपला वापर करून घेत आहेत का, की आपण त्यांना वापर करून देतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांचा वापर करून घेतोय. एक सामायिक उद्दिष्ट आहे, गोल ऑब्जेक्टिव्ह जो आहे ऑर्गनायझेशनचा किंवा ग्रुपचा, तो जर साध्य करण्यासाठी आपल्याला इतरांबरोबर काम करण्यासाठी काही वेळा माघार घ्यावी लागली, काही वेळा पुढे जावं लागलं, काही वेळा आक्रमक व्हायला लागलं, तर ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि वर्कप्लेस पॉलिटिक्स जर माहिती नसेल, जर आपण जनरली असं मी बघितलंय की बरीचशी लोक असं म्हणतात की मला ऑफिसमध्ये राजकारणामध्ये आपण पडतच नाही.
जेव्हा आपण ऑफिसमधल्या कुठल्या कोणत्याही राजकारणामध्ये पडत नाही तेव्हा आपण व्हिक्टीम असतो, तेव्हा आपण बळी असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जेव्हा आपण त्या राजकारणामध्ये, मी असं म्हणत नाही की आपण राजकारण केलं पाहिजे, मी असं म्हणतो की राजकारणाची जाण एवढी पाहिजे की स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. प्रमोशनच्या वेळी जर तुमच्या कलिगला तुमच्यापेक्षा कमी काम करून जर प्रमोशन मिळत असेल, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी मागे पडता असं थोडक्यात त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे ही अंडरस्टँडिंग अतिशय महत्वाची आणि स्वतःची किंमत ओळखता आली पाहिजे, जेणेकरून उभं राहता आलं पाहिजे. जर बॉस बोलला की तू जे काम करतोय ते कंपनीच्या अजिबात फायद्याचं नाहीये, देन तर आपल्याला एवढे कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास पाहिजे की तिथे उभं राहून सांगता आलं पाहिजे की जर तुम्हाला मी जे काम करत आहे ते जर पुरेसं नसेल कंपनीसाठी तर प्लीज लीव मी. ज्या ठिकाणी, ज्या कंपनीमध्ये माझ्या कामाचा मोबदला मला योग्य मिळेल, मोबदला आर्थिकच नाही बाकीचे मोबदले पण असतात, सेल्फ एस्टीम, अप्रिशिएशन वगैरे, तिकडे मी जाऊ शकेन. कारण एकदा जर त्यांना कळलं समोरच्या व्यक्तीला की तो आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी आपण काहीच बोलत नाही आणि सगळं शांतपणे निमूटपणे ऐकून घेतो, तर मग आपला वापर किंवा आपलं युटिलायझेशन किंवा आपलं एक्सप्लॉयटेशन सुरू होतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे जे ट्रेंड्स करिअरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये होत असतात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जे आपण इंडस्ट्रियल नेटवर्क आपला असतो, इंडस्ट्रियल इव्हेंट्स असतात, आजूबाजूचा आपला अभ्यास असतो, काय चाललंय, कस्टमरशी बोलल्यानंतर लक्ष येतं, मित्रपरिवाराशी बोलल्यानंतर लक्ष येतं काय होतंय, हे जे ट्रेंड्स आहेत त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. कारण आपण जे काम करतोय ते कोणत्या क्षणी जर व्हायला लागलं, होणार असेल तर आपण करायचं काय, तो जो कालावधी आहे स्वतःला सावरण्याचा किंवा स्वतःला उभारी परत स्वतःला सेफ झोन मध्ये आणण्याचा, तेवढा कालावधी मिळण्यासाठी तरी जे ट्रेंड्स येतात इंडस्ट्रीमध्ये, मार्केटमध्ये, त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं करिअर ट्रान्झिशन जे असतात, करिअर मॅपिंग, 5 वर्षानंतर काय होईल आणि 10 वर्षानंतर काय होईल ही आता कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे करिअर मॅपिंग केलं पाहिजे. करिअर प्लॅनिंग केलंय मृत्यू, करिअर प्लॅनिंग कोणीच नाही करू शकत. करिअर मॅपिंग म्हणजे काय, आता जे आपल्या समोर आहे त्याच्यावर अवलंबून 1-2 वर्षासाठी आपण प्लॅन करतो. आपला लॉंग टर्म गोल आपल्याला माहितीये काय करायचंय, पण त्यासाठी जे इंडस्ट्रीमध्ये बदल होत आहेत ज्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये, त्याच्यावर लक्ष ठेवून स्वतःला बदलणं, त्यासाठी त्या बदलानुसार स्वतःला बदलणं, त्याला करिअर मॅपिंग असं म्हणतात. आणि हे सगळ्या गोष्टी जर करायचं असतील आपल्याला, तर हे जे आपण आतापर्यंत 9-10 पॉईंट्स पाहिले ते लक्षात घेतले पाहिजेत. कारण हे जर केलं नाही आपण तर आपण कोणत्याही क्षणी कालबाह्य होऊ शकतो, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी जर एखादा मेंटर चांगला या इंडस्ट्रीमधला किंवा या क्षेत्रामधला आपल्याला गाठता आला तर तो 100% आपल्यापेक्षा पुढे असल्यामुळे, अनुभवी असल्यामुळे, त्याला ज्या दिसतं, त्याची उंची जी आपल्या इंडस्ट्री करिअरमध्ये जास्त असल्यामुळे त्याला ज्या पुढच्या गोष्टी दिसतात तो आपल्याला सांगू शकेल आणि त्यानुसार आपण आपल्या मार्गक्रमणामध्ये बदल करू शकेल किंवा आपले स्पीड वाढू शकेल, कमी करू शकेल किंवा अडथळे बाजूला थोडे आपल्याला अवॉइड करता येतील, टाळता येतील. हा जो प्रकार आहे त्यासाठी मेंटर अतिशय महत्वाचा. आणि मेंटर तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा रोल बजावू शकतो जर तो चांगला मेंटर असेल आणि तुम्ही जो त्याला सिलेक्ट चांगला केला असेल आणि जर तुम्ही त्याचा ऐकत असाल आणि तो जर चांगले सल्ले देत असेल तर. त्यामुळे मेंटर असणं महत्वाचं. करिअर मॅपिंग करणं हा याला तर पर्यायच नाही. त्यानंतर जे करिअरमध्ये ट्रान्झिशन येतात, बेसिकली एक जो फ्रेशर असतो त्याचं लग्न होतं, लग्नानंतर मुलंबाळ होतात, मुलाबाळानंतर घरचा EMI होतात, EMI नंतर डिमोशन होतं, EMI त्यानंतर रिलोकेशन होतं, त्यानंतर घरातल्या कोणाचा मृत्यू होतो, त्यानंतर अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा तो बॉस होतो, मग त्याच्या हाताखाली 10 माणसं येतात, मग त्याच्या हाताखाली तो रिजनल मॅनेजर होतो, मग त्याच्या हाताखाली 200 माणसं येतात, मग तो नॅशनल मॅनेजर होतो. तर या प्रत्येक ट्रान्झिशन मध्ये स्वतःला बदलायची खूप गरज असते. आपण जर मी आधी फ्रेशर म्हणून होतो तसंच जर वागत राहिलो तर या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला घेता येत नाहीत, कारण आपण एक्सपोज होतो. मी जर जर लीडर झाल्यानंतर पण सगळं स्वतःच काम करत असेल तर माझी टीम म्हणते हा काय स्वतःच काम करतो, जाऊ द्या. याचे रिपरकशन्स खूप भयानक असतात. त्यामुळेच बऱ्याच लोकांना इन्क्रीमेंट मिळत नाही. कारण हे असतं की लोकांना त्या इन्क्रीमेंट देणाऱ्या माणसांना माहिती असतं, प्रमोशन देणाऱ्या, की हा माणूस लोकांना मॅनेज नाही करू शकत. स्वतः काम चांगलं करतो ते ठीक आहे, पण इतरांकडून काम करून घेण्याची क्षमता त्याच्याकडे नाहीये. त्यामुळे हे जे ट्रान्झिशन्स आहेत करिअरचे ते पण आपल्याला व्यवस्थितपणे मॅनेज करता पाहिजे. मॅरेज फॉर एक्झाम्पल, लग्न ही पण अतिशय महत्वाची ट्रान्झिशन आहे, ही पण व्यवस्थित मॅनेज करता आली पाहिजे. स्पेशली जर दोन्ही नवरा बायको जर काम करत असतील तर, कारण त्यामध्ये भरपूर इश्यू येतात या सगळ्या गोष्टी. तर हे झालं वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय काय करावं लागेल. तर रिसेशन प्रूफ करिअर निर्माण करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आता जे बाकीच्या आपल्या वैयक्तिक पातळी सोडून बाकीच्या ज्या आजूबाजूला घडतायत घडामोडी, त्याच्यावर मात कशी करायची, तर त्याच्यावर मात करण्यासाठी जे नेटवर्किंग आहे, इंडस्ट्रियल इव्हेंट्स आहेत, मेंटर्स आहेत, कन्सल्टंट्स आहेत, त्यांच्याकडून आपण जी चर्चा करतो, तर आपलं करिअर असं आपल्याला निवडता आलं पाहिजे. मी जे बोललो, मानवी जे गरजा आहेत, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यांनी निर्माण केलेल्या गरजा, लोभ आणि भीती, भय, ग्रीड आणि फिअर,
याच्याशी निगडीत जर तुमचं करिअर असेल तर 100% त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कला शिकू शकता. पण तो करिअर आहे, जो पाथ आहे तो बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही स्किल्स एक्वायर करावे लागतील, शिकावे लागतील. ते करणं सोपं असतं, पण तुम्हाला इंडस्ट्री चेंज करायची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ हेल्थ केअर, अन्न वस्त्र निवारा, लोभ आणि भीती, याच्यामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये हे जे मूलभूत गरजा ते हेल्थ आणि फार्मास्युटिकल, याला कधी मरण येईल का असं तुम्हाला वाटतं का? काही झालं, तांत्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, ऑटोमेशन आलं, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आलं, तरी पण हे जे हार्डवेअर आहे, मानवी बॉडी आहे, त्याला तर मेंटेन करावंच लागेल आपल्याला. आणि त्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला मेडिकल टेक्निशियन लागतील, डॉक्टर लागतील, नर्स लागतील, हॉस्पिटल्स लागतील, फार्मास्युटिकल औषधं लागतील, फार्मास्युटिकल रिसर्च लागेल. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मेंटल हेल्थ प्रोफेशनल लागतील, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. हेल्थमध्ये पण मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या दोन गोष्टी, फायनान्शियल हेल्थ वगैरे त्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण हार्डवेअरच्या ज्या गोष्टी आहेत, हार्डवेअरची फिजिकल हेल्थ आणि सॉफ्टवेअरची मेंटल हेल्थ, या गोष्टींसाठी याला कधी मरण नाही. हे झालं पहिलं. म्हणजे पहिलं काय, हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल. दुसरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडतात सगळ्या ट्रान्सफॉर्मेशन्स, त्या सगळ्याच्या मागे जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याला पण मरण नाही. कारण त्याच्यावर कितीही नवनवीन मॉड्यूल्स आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉड्यूल आहे, डिजिटल जिनोमिक्सचे मॉड्यूल आहे फॉर एक्झाम्पल, तर या गोष्टी जर आपल्याला ब्लॉकचेन हे मॉड्यूल आहे, तर या गोष्टी आल्या तरी बेसिक जो फंडा आहे तो क्लिअर आहे सगळ्यांचा. त्यामुळे सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट, क्लाउड कम्प्युटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, AI, मशीन लर्निंग इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, IT सपोर्ट अँड सपोर्ट, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन, या गोष्टींना मरत नाहीये सध्या तरी. त्यामुळे ही जी इंडस्ट्री आहे ती पण अतिशय काय म्हणतात, रिसेशन प्रूफ असं म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किंवा ऑटोमेशनमुळे जे मॉड्युलर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होत आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर गदा येऊ शकेल. असंच सेम लॉजिक इतर मॉड्यूल्सला पण होईल. पण त्यासाठी आपले डोळे नेहमी उघडे पाहिजेत की आपण जे करतोय त्याच्यामध्ये पुढे 5-6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षामध्ये काही धोका निर्माण होईल का? आणि जर धोका निर्माण होत असेल तर आपल्याला लगेच आपला मार्ग बदलता आला पाहिजे किंवा आपल्याला अजून काही ते शिकता आलं पाहिजे. हे गोष्ट त्यामध्ये महत्वाची आहे. त्यानंतर तिसरा, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. याला पण मरण नाहीये. जोपर्यंत व्यक्ती जन्माला येतात आणि मरण पावतात तोपर्यंत शिक्षणाला मरण नाही. त्यामुळे शिक्षण देणारी जी व्यक्ती आहेत त्यांना आणि स्किल डेव्हलपमेंट करणारे आपण जे करतो आता ते, त्याच्यामध्ये प्रोफेसर्स, ऑनलाईन एज्युकेटर्स, कोर्स क्रिएटर्स, ट्युटर्स, क्युरेटर्स, एडटेक प्रॉडक्ट, करिअर कोचेस, काउन्सिलर्स आमच्यासारखे, हे पण अतिशय शेवटपर्यंत चालणार. कारण जेवढी टेक्नॉलॉजी मानवाला घातक ठरेल तेवढे माणसाला मार्गदर्शन करणारे पण लोक जास्त लागतील. कारण जी लोकसंख्या आपली आहे त्याच्याकडे आपण पाहिलं तर मदतीशिवाय किंवा मेंटरिंग किंवा काउन्सिलिंग शिवाय लोकांना मार्गदर्शन करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. आणि जर त्यांना मार्गदर्शन योग्य मिळालं नाही तर आपली सामाजिक घडी पूर्णपणे विस्कटू शकते, राजकीय घडी पूर्णपणे विस्कटू शकते, आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटू शकते. हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे राजकारण आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर चौथा, युटिलिटीज अँड पब्लिक सर्व्हिसेस. जे अन्न वस्त्र निवारामध्ये ज्या गोष्टी आहेत, पाणी लागतं, फूड लागतं, आणि ह्या ज्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, युटिलिटी इंजिनियर्स, टेक्निशियन, रिन्युएबल एनर्जी, वेस्ट मॅनेजमेंट, सॅनिटेशन, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, या ज्या गोष्टी आहेत त्याला पण मरण नाही. जोपर्यंत मानवी पिढ्या या पृथ्वीवर आहेत तो पण याला पण मरण नाहीये. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. त्यानंतर कन्झ्युमर स्टेपल्स, कन्झ्युमेबल जास्त पब्लिक बेसिक अन्न असेल, हायजेनिक प्रोडक्ट्स असतील, हाऊसहोल्ड एसेन्शियल असतील, इक्विपमेंट्स असतील, त्याच्याशी निगडीत सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, ग्रॉसरी, रिटेल, मॅनेजमेंट, फूड प्रोडक्शन अँड ऍग्रिकल्चर, क्वालिटी कंट्रोल अँड सेफ्टी कॉम्प्लायन्स, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला पण मरण नाहीये. त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस. आता फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जे आपली माणसाने अक्वायर केलेले स्किल्स आहेत, लोभ आणि भीती, या दोन्ही इथे परफेक्टली मॅच होतात. कारण फायनान्शियल सर्व्हिसमध्ये लोभ असतो आपल्याला पैसा कमवण्याचा आणि भीती असते आपले पैसे जाण्याची. त्यामुळे याला पण मरण नाहीये. जोपर्यंत पैसा ही कॉन्सेप्ट जगामध्ये आहे तोपर्यंत फायनान्शियल सर्व्हिसेसला मरण नाही. त्यामुळे फायनान्शियल ऍडवायझर्स, प्लॅनर्स, अकाउंटंट्स, ऑडिटर्स, रिस्क मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेट मॅनेजमेंट अँड रिकव्हरी प्रोफेशनल्स, फिनटेक प्रोडक्ट डेव्हलपमेंट, फिनटेक एम्प्लॉईज, याला पण मरण नाहीये. त्यानंतर गव्हर्नमेंट अँड डिफेन्स. हे तुम्हाला माहिती जास्त सांगायची गरज नाही. जर सगळ्यांना एक राष्ट्र म्हणून आपल्याला बरोबर जायचं असेल तर गव्हर्नमेंट आणि डिफेन्सला पर्याय नाहीच आहे. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत जे काही जॉब निर्मिती, रोजगार निर्मिती होते तो एक रिसेशन प्रूफ एरिया असू शकतो. आता गव्हर्नमेंट पण काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी पण एका बेसिक लिमिटच्या खाली ते येऊ शकत नाहीत. कारण जर एवढी सगळी मशिनरी, एवढा सगळा लवाजमा लवाजमा तुम्हाला मॅनेज करत असेल तर काही एक लिमिट, एक नंबर तर व्यक्तींचा लागणारच तुम्हाला. त्यामुळे या क्षेत्रामध्ये पण जॉब्स अगदी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले तरी पण एका लेवलपेक्षा कमी करू शकणार नाही.
त्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स, जे काही आपण डेव्हलप करतो, मेंटेन करतो, जे काही आपण डेव्हलप करतो, मॅन्युफॅक्चर करतो, तयार करतो, त्याला मेंटेन करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी पण व्यक्ती लागणार. फक्त ऑटो असतील, HVAC जे AC असतील, बॉम्बिंग असेल, अप्लायन्स रिटेल रिपेअर असतील, होम अँड बिल्डिंग मेंटेनन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हे आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल्स, या क्षेत्रामध्ये मरत नाही असं म्हणता येईल. त्यानंतर लिगल अँड कॉम्प्लायन्स, जे मानवाच्या भीती आणि लोभ आहे त्याच्यामध्ये लिगल अँड कॉम्प्लायन्स, शॉर्टकट कोणता तरी गुन्हा करून कायदे न पाळता आपल्याला काय मिळेल का, आणि कायदे न पाळता आपल्याला वाचता येईल का, याच्या सगळ्या गोष्टी सध्याच्या आपण बघतो आजूबाजूला. त्यामुळे बँक्रप्सी लॉयर्स, कॉर्पोरेट लॉयर्स, पर्सनल लॉयर्स, त्यानंतर ई कॉमर्स लॉयर्स, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड लॉयर्स, कॉन्ट्रॅक्च्युअल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉयर्स, रिस्क अँड फ्रॉड अनालिसिस, या गोष्टी सगळ्या राहणारच आहेत. त्यानंतर ई कॉमर्स अँड लॉजिस्टिक्स, आपलं आयुष्यमान जसं सिम्पल होत चाललंय, ब्लिंकिट तुम्हाला 10 मिनिटांमध्ये घरामध्ये आणून देते वस्तू वगैरे या गोष्टी, त्यामुळे ई कॉमर्स मध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोप असू शकतो. लॉजिस्टिक्स मध्ये तर असणारच आहे, कारण ई कॉमर्स असला नसला तरी लॉजिस्टिक जे आहे, लॉजिस्टिक म्हणजे एका वस्तू तयार होते ज्या प्लांट मधून तिथपर्यंत ग्राहकापर्यंत ती पोहोचण्याची मधली जी इकोसिस्टम आहे ती लॉजिस्टिक्स, त्याला पण मरत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला काही ज्या मूलभूत गरजा असतात किंवा त्यांच्या ज्या गरजा इतर आहेत त्या साध्य करण्यासाठी ज्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, त्यासाठी लॉजिस्टिक्स कंपन्या लागतातच. त्यानंतर नवीन जे आहे आता रिन्युएबल एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी, हे इंडस्ट्री याच्यावर जास्तीत जास्त फोकस जगाचा आहे. आता जरी ते नेसंट स्टेजमध्ये असलं ही इंडस्ट्री, तरी पण पुढे खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे. त्यानंतर मेंटल हेल्थ आणि वेलनेस, जसे स्ट्रेस वाढेल, जसे जॉब जातील, जसं प्रेशर वाढेल, तसं हे जे मेंटल हेल्थ आणि वेलनेसचे कोचिंग किंवा मार्गदर्शन करणारी मंडळी आहेत ती पण लागणार आहेत. आणि याला मरत नाही. इसेन्शियल ऑनलाईन सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएटर आमच्यासारखे, डिजिटल मार्केटिंग, SEO स्पेशलिस्ट, सॅस म्हणजे सॉफ्टवेअरचं सेल्स देणारे, सॉफ्टवेअरचं सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या, कस्टमर सपोर्ट डिजिटल प्लॅटफॉर्मवर. जर समजा तुमचा फ्लिपकार्टवरची ऑर्डर जर एक्झिक्यूट होत असेल तर तुम्ही कोणाला फोन करायचा, वगैरे वगैरे गोष्टी. त्यानंतर इमर्जिंग रिसेशन रेजिस्टन्स रोल, ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारे ज्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये गाईड मशीन लर्निंग असेल, किंवा डेटा अनालिसिस असतील, किंवा असिस्ट रिमोट वर्क कन्सल्टंट असतील, सस्टेनेबिलिटी अनालिस्ट असतील, बिझनेस मीट आणि इन्व्हायरमेंट गोल्स मॅनेज करणारे वगैरे अशा गोष्टी. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता आलं कोणत्याही प्रकारचं, किंवा आपलं करिअर सुरुवातीलाच आपल्याला जे या क्षेत्राशी निगडीत, या क्षेत्राशी संलग्न असं काहीतरी शोधता आलं, या 100% शोधता आलं, एवढं अवघड नाही ते, तर 100% आपल्याला आपलं जे करिअर आहे ते रिसेशन प्रूफ होऊ शकेल. रिसेशन प्रूफ म्हणजे काय, तुम्हाला समजा तुम्ही हायवेवर आहात, तुम्हाला मुंबईपासून पुण्याला जायचंय आणि तुम्ही एक्सप्रेसवे पनवेल क्रॉस करून तुम्हाला एक्सप्रेसवे लागला पुण्याचा, तर हे जे करिअर तुम्ही सिलेक्ट कराल इंडस्ट्रीज, तो म्हणजे तो हायवे आहे. आता त्या हायवेवर तुम्ही बसून राहता, गाडी पार्क करता, की 80-100च्या 120च्या स्पीडने व्यवस्थित स्पीड लिमिट मर्यादा पाळून टोल भरून व्यवस्थित पुण्याला पोहोचता, हा तुमचा चॉईस आहे. ते म्हणतात ना, इव्हन इफ यू आर ऑन द राईट ट्रॅक, इट इज नेसेसरी टू कीप ऑन मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन. तुम्ही राईट ट्रॅकवर असून जर त्या ट्रॅकवर बसून राहिला तर येणारी किंवा जाणारी ट्रेन तुम्हाला 100% उडवणार. मग ती ट्रेन डिजिटल ट्रेंड असेल, डिजिटल ट्रेंडची ट्रेन असेल, किंवा आर्थिक ट्रेंडची ट्रेंड असेल, किंवा राजकीय असेल, कोणत्या प्रकारची असेल, किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्सची ट्रेन असेल, तर तुम्हाला उडवणार. त्यामुळे हा जर तुम्हाला इंडस्ट्री जी आहे रिसेशन प्रूफ इंडस्ट्री 100% तिकडे राहणारच आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये रोल्स आहेत, त्या रोलला आपल्याला स्वतःला अडॉप्ट करणं, त्यानंतर ज्या एक्वायर्ड स्किल्स आहेत त्या नवनवीन स्किल शिकत जाणं, जेणेकरून त्या रोलमध्ये आपण ग्रो करू आणि आपली व्हॅल्यू, आपली जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कंपनीसाठी किंवा लोकांसाठी ते प्रूव्ह करू शकू. हे जर आपण करू शकलो तर आपलं करिअर 100% रिसेशन प्रूफ होऊ शकतं. आणि हे बोलण्याचं कारण असं की आजूबाजूला परिस्थिती आपण बघतोय की येत्या 1-2 वर्षामध्ये, 3-4 वर्षामध्ये खूप मोठा बदल वर्कफोर्समध्ये होणार आहे. आपण ज्या प्रकारे काम करतो त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे या बदलांची जर आपल्याला आत्ताच जाणीव असेल, माहिती असेल, तर त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करता येईल. त्यामुळे हा रिसेशन प्रूफ करिअर बिल्ड करण्याचे जे 2 अप्रोच आहेत, स्वतःमध्ये बदल करण्याचे पर्सनल स्किल सेट्स आणि त्याबरोबर इकोसिस्टम जे आहे त्याची अंडरस्टँडिंग, या गोष्टी जर आपण लक्षात घेऊ शकलो तर आपलं करिअर 100% रिसेशन प्रूफ होऊ शकतं. हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि नवनवीन विषयांसाठी मेसेज करा, जेणेकरून आपल्याला त्या विषयांवर व्हिडिओ आणि कंटेंट तयार करता येईल. माझी मतं आहेत. ऑब्व्हियसली ही माझी मतं प्रत्येक वेळी योग्य असतात असंच नाही, किंवा तुमची मतं वेगळी असू शकतील, किंवा तुम्हाला अजून काहीतरी सुचवायचं वाटत असेल, किंवा तुम्हाला याच्याविषयी जास्त माहिती असू शकेल, विच इज ॲब्सोल्युटली अंडरस्टँडेबल. हे फक्त देवाणघेवाण आहे आणि याचा फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.